प्रक्रिया बहुत पेचीदी होती है, तो ऐसे उसमें जो एक टेक्निकल बहुत बातें हैं उसमें वो सेकंड प्रेफरेंस थर्ड प्रेफरेंस वोटों का गणित करके वो जीत गए हैं। दूसरे कुछ लोग बाज़ार में खड़े थे इंडिपेंडेंट या और वो वहाँ चले गए। ऐसे बाज़ार में बहुत बार लोग आते हैं चले जाते हैं, लेकिन वी हैव नोटेड दैट पीपल कि महाराष्ट्र में हॉर्स ट्रेडिंग में कौन खड़े थे, उसका नोटिंग हो गया है। तीसरी इम्पोर्टेंट बात है, हमारा एक वोट जो है वो डिस्क्वालीफाई किया गया, इसकी कोई ज़रूरत नहीं थी। अगर हमारा वोट डिस्क्वालीफाई किया है उस कारण से हम बीजेपी के 2 मतों पर हमारा आक्षेप था, ऑब्जेक्शन था, उसका ऊपर कोई सुनवाई नहीं हुई है। सर तुम्ही या संदर्भात कोर्टात जाऊ शकता, न्यायालयात जाऊ शकता, नाही, आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये आहोत। मला असं वाटतं, मी आत्ताच ऐकलं सुहास कांदे ज्यांचं मत बाद केलेलं आहे ते सुहास कांदे स्वतः उच्च न्यायालयात याचिका दाखल करतात। सातत्याने देवेंद्र फडणवीस जो आहेत ते मॅन्डेट सांगतायत की जनतेने आम्हाला मॅन्डेट दिले। हा जनतेचा मॅन्डेट नाही, कालचा निवडणुकीचा निकाल हा घोडेबाजाराचा मॅन्डेट आहे। काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली, बाजारभावात शेअर बाजार वरखाली झाला थोडा काल राजकीय, त्याचं मॅन्डेट पकडायचं नाही। शेअर बाजार हा मॅन्डेट नसतो। सर काँग्रेसच्या कोट्यात जी मतं होती ती सगळी मतं त्यांनी आपल्याच उमेदवाराला दिली, बघा तुम्हाला दिली असती। नाही असं नाही मी म्हणत। आता मला असं म्हणावतं की तुम्ही जास्त मतं घ्यायला हवी होती। हा कोण धाडसानं पुढे जातो आणि कमी मतांच्या कोट्यावर लढाई करतो त्याच्यावर अवलंबून आहे। मी फक्त 42 मतांवर लढलो, त्यातही माझं एक मत कमी झालं, माझं मत बाद करायला लावलं आणि काही लोक माझ्या इतर मतांवर सुद्धा डोळा ठेवून ती बाद करण्याच्या प्रयत्नात होते, पण आमच्या लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला। हा शेवटी हिंमत आणि धाडस आणि साहस याची गोष्ट असते। मी फक्त 42 मतं पक्षाच्या होते आमची, त्याच्यावर लढलो। बाकीचे आम्ही संजय पवारांना मतं दिली। संजय पवार हे सुद्धा अत्यंत उत्तम प्रकारे लढले। एक सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कांग्रेस ने वोट नहीं दिया है। मैं क्या बोल रहा हूँ, एका सामान्य कार्यकर्त्याचा कोल्हापूरचा आमचा संजय पवार याचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं अक्षरशः पैशाचा पाऊस पडला। धन्यवाद। संजय पवार हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या पराभवामुळे उद्धव ठाकरेसुद्धा व्यथित झालेले आहेत। पण शेवटी कार्यकर्ता लढत असतो पक्षासाठी आणि अशा कार्यकर्त्यांची ती नोंद असते, हा पक्ष सतत ठेवत असतो। जसं आपण पाहिलं असेल, आमशादादा पाडवी नंदुरबारचे कार्यकर्ते आहेत, त्यांना पक्षानं विधान परिषद दिलेली आहे। शरद पवार कोणाला मत जाते म्हणजे असं म्हणायचं का आपल्याला की आपल्याला देखील पाडायचा डाव होता? नक्कीच, पण ते शक्य होऊ शकलं नाही। मी फक्त माझ्यासाठी पक्षाने दिलेली 42 मतांवरच लढत होतो, लक्षात घ्या। त्यातलं एक मत त्यांनी बाद करण्याचा प्रयत्न केला। मी एकही जास्त मत घेतलं नाही, कारण आमचंसुद्धा अटीतटीची लढत होती आमच्यामध्ये। त्याच्यामुळे मी काही 48-50 अशी मतं घेऊन नाही, मी फक्त 42 मतांच्या कोट्यावर निवडणूक लढलेलो आहे आणि मी विजयी झालो आहे। त्याबद्दल मी माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या पक्षाचा ऋणी आहे। शरद पवार म्हणतात की महाविकास आघाडी सरकारला कोणत्याही प्रकारचा अजिबात नाही। घोडे बाजारातल्या घोड्यांमुळे कोणत्याही सरकारला धोका होत नाही, विशेषतः महाराष्ट्रामध्ये। घोडे तिकडे असतील, घोडे इकडे असतील, हरभरे टाकले का ते कुठेही जातात। मात्र भाजपचे नेते आता म्हणतायत की राज्यसभेचा निकाल लागलेला आहे, आता विधान परिषद तोंडावरती आहे। हो नक्की, बरं ठीक आहे, बघू ना, बघू फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका। हरभरे अपक्षाने खाल्लेले आहेत काही तुम्ही उगाच चढू नका। सर संभाजीराजे यांनी असं ट्विट केलं आहे की तुकोबा महाराजांना त्यांनी एक अभंग ट्विट केलेला आहे आणि असं त्यांचा अर्थ असा आहे की वाघाचे किती दिवस आम्ही हे करणार, कधी ना कधी फजिती होते, वाघाचे जेव्हा आपण सोडून देतो तेव्हा। नाही ठीक आहे, ते महाराज आहेत, छत्रपती आहेत, त्यांच्याविषयी काय बोलावं। सर पवारसाहेब म्हणाले होते की 6वी जागेमध्ये आमच्याकडे संख्याबळ नसताना आम्ही धाडस केलं। नक्कीच ते धाडस होतं, असं नाही की धाडस नव्हतं। आमची तिन्ही जी मतं होती तिघांची मिळून जो आकडा होता त्यानुसार धाडस होतं। म्हटलं ना, समोरच्याने एकदा इतका मोठ्या प्रमाणात दिल्लीची ताकद वापरून, निवडणूक आयोगाची ताकद वापरून, केंद्रीय तपास यंत्रणांची ताकद वापरून घोडेबाजाराला उत्तेजन दिलं, महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासला। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची नोंद ठाकरे सरकारही करताय आणि जनताही करते। ठीक आहे, तुम्ही यापुढले काही दिवस आनंदात घालवा, जल्लोष करा, आमच्यावर टीका टिप्पणी करा, पण घोडे बाजारात जे विकले गेले आहेत बरं का, त्यांची नोंद झालेली आहे। काउंटडाऊन सुरू झाले सरकारचा,
आणि हे 2.5 वर्ष आम्ही ॲक्टिव्ह काउंट शिवसेना को कोई झटका नहीं लगा है। नंबर 1, ज़रूर भारतीय जनता पार्टी ने एक सीट पर जीत हासिल की है, लेकिन कोई बड़ा विजय नहीं है ये। फर्स्ट प्रेफरेंस के वोट में महाविकास आघाड़ी के उम्मीदवार संजय पवार को 33 वोट मिले हैं और उनके उम्मीदवार को 27 वोट मिले हैं। राज्यसभा की चुनाव की प्रक्रिया बहुत पेचीदी होती है, तो ऐसे उसमें जो एक टेक्निकल बहुत बातें हैं, उसमें वो सेकंड प्रेफरेंस, थर्ड प्रेफरेंस वोटों का गणित करके वो जीत गए हैं। दूसरे कुछ लोग बाजार में खडे थे, इंडिपेंडेंट यावर तर काही कारणं असतील आणि त्याच्यामुळे आमची साधारण एक 6 मतं जी होती अपक्षांची, खास करून ती आम्हाला मिळाली नाही। ते कोणाचेच नसतात, असे लोक कोणाचेच नसतात। पण आमचे जे घटक पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, जे शिवसेनेबरोबर किंवा महाविकास आघाडीबरोबर आहे, त्यांचं एकही मत फुटलं नाही। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमची शिवसेना असेल, बरं का, बच्चू कडूंचा पक्ष असेल, शंकरराव गडाख असतील, येड्रावकर असतील किंवा इतर काही मतांच्या विषयी जी आम्ही चर्चा केली होती, सगळी जे पक्षाबरोबर आघाडीबरोबर आहे ते सगळी मतं तशीच्या तशी आम्हाला मिळालेली आहेत। फक्त घोडे बाजारामध्ये जे काही उभे होते लोक, त्यांची 6-7 मतं आम्ही मिळू शकलो नाही। आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही आणि आम्ही व्यापार केला नाही, तरी आम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली। हा सुद्धा आमचा एक विजय आहे, एवढंच मी सांगतो। अर्थात ज्या कोणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची यादी आमच्याकडे आहे, एवढंच मी सांगतो। त्यांची नावं आमच्याकडे आहे। आम्हाला माहिती आहे कोणी मतं दिली नाहीत आम्हाला, पण ठीक आहे, पाहूया, एवढंच मी सांगतो। सर, देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की एक बाद केलेलं मत असेल किंवा नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना आम्ही त्या मतांचा विचारच करत नाही आहोत। सुहास कांदे यांचं मत नक्की का बाद केलं आणि कोणत्या कारणासाठी बाद केलं, हा एक संशोधनाचा विषय आहे निवडणूक प्रक्रियेतला। सुहास कांदे यांचं मत ज्या कारणासाठी बाद झालं, त्याच कारणासाठी आम्ही सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मताला आक्षेप घेतलेला आहे। प्रत्यक्ष मतदान करत असताना कोणत्याही प्रकारचं धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं हे माहीत असतानासुद्धा, बरं का, अमरावतीचे एक शहाणे त्यांनी जे काय करत होते उद्योग, ते सुद्धा आक्षेपार्ह होते। त्यांचं मत घटनेनुसार बाद व्हायला हवं, पण फक्त आमचं मत बाद करून काही गोष्टी ज्या करण्यात आल्या रात्री उशिरा पहाटेच्या, यांना पहाटेची फार सवय आहे पापकृत्य करण्याची, बरं का, ते पहाटेपर्यंत त्यांचा हा जो उपक्रम सुरू होता, त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत। तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा एकदा कायमचा घोडेबाजार करून टाका, तुमची इच्छा आहे। देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की आम्हाला स्पष्ट मॅन्डेट होतं लोकांचं, मात्र तरी ते मोजत होतं की कोणाला मत जाते, म्हणजे असं म्हणायचं आहे का आपल्याला की आपल्याला देखील पाडाचा डाव होता? नक्कीच, पण ते शक्य होऊ शकलं नाही। मी फक्त माझ्यासाठी पक्षाने दिलेली 42 मतांवरच लढत होतो। निवडणूक आपण जिंकलेले आहात, पण एक उमेदवार आपला हरलेला आहे। नक्कीच आमचं एक निवडणूक विजयी होऊ शकला नाही। मी पराभूत झाला म्हणणार नाही, पण तो विजयी होऊ शकला नाही। राज्यसेवेची निवडणुकीची प्रक्रिया ही फारच किचकट आहे। म्हणजे ज्या कारणासाठी माझं एक मत बाद केलं आमचं शिवसेनेचं, अशाच प्रकारच्या काही मतांवरचा आक्षेप आम्ही समोर घेतला होता। त्याच प्रकारचा चूक समोरच्यांनी केली होती, पण त्यांची मतं बाद नाही झाली। निवडणूक आयोगानं त्यांची मतं बाद नाही केली, पण 7 तास घेतले मत शोधण्यासाठी नक्की कोणाला पडणारं मत बाद झालं। म्हणजे शेवटी या देशातल्या केंद्रीय यंत्रणा या राजकीय पक्षाच्या, सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली कशा प्रकारे काम करतात हे काल आम्ही डोळ्याने पाहत होतो। कुठे ईडी वापरलं जातं, कुठे CBI वापरलं जातं आणि कुठे अशा प्रकारच्या निवडणूक यंत्रणासुद्धा वापरल्या जातात का, अशी शंका येते आहे। हा पहिला। नक्कीच आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही, याचा अर्थ असा नाही की कोणीतरी समोर फार मोठा दैदिप्यमान विजय वगैरे मिळवला,
असं नाही आहे. ठीक आहे, आपली एक जागा तुम्ही समोर भारतीय जनता पक्षानं जिंकली. 33 मतं आम्हाला मिळालेली आहे पहिल्या फेरीची, पहिल्या क्रमांकाची, आणि 27 मतं ही भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मिळालेली आहे. तसं म्हटलं तर 33 आणि 27मध्ये फरक आहे, पण निवडणूक प्रक्रिया अशी आहे. मग दुसऱ्या क्रमांकाची मतं, तिसऱ्या पसंतीच्या मतांच्या गणितावरून जय विजय ठरत असतात. आणि काही जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते, जास्त बोली लागली असं वाटतंय मला, किंवा इतर काही कारणं असतील, आणि त्याच्यामुळे आमची साधारण एक 6-1 मतं जी होती अपक्षांची खास करून, ती आम्हाला मिळाली नाही. ते कोणाचेच नसतात, असे लोक कोणाचेच नसतात. पण आमचे जे घटक पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत, जे शिवसेनेबरोबर किंवा महाविकास आघाडीबरोबर आहे, त्यांचं एकही मत फुटलं नाही. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमची शिवसेना असेल, बरं का, बच्चू कडूंचा पक्ष असेल, शंकरराव गडाख असतील, येड्रावकर असतील, आणि त्यांच्या पराभवामुळे उद्धव ठाकरेसुद्धा व्यथित झालेले आहेत. पण शेवटी कार्यकर्ता लढत असतो पक्षासाठी, आणि अशा कार्यकर्त्यांची ती नोंद असते, हा पक्ष सतत ठेवत असतो. जसं आपण पाहिलं असेल, आमशादादा पाडवी नंदुरबारचे कार्यकर्ते आहेत, त्यांना पक्षानं विधान परिषद दिलेली आहे. सर, एक विधान शेवटचा परिषदेमध्ये काय प्रश्न. शरद पवार असं म्हणाले की हा जो निकाल आहे तो माझ्यासाठी अनपेक्षित नव्हता. जी मतांची संख्या होती त्यानुसार हा निकाल जो आहे तो नक्कीच अपेक्षित पवार साहेब म्हणतात त्यानुसार आम्ही जे म्हणतो ना, की आम्ही निसरड्या वाटेवरती होतो, आणि आम्हाला असं वाटलं की ज्या लोकांनी काही शब्द दिले होते ते पाळले गेले असते. विशेषतः वसई विरारचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांची 3 मतं ती आम्हाला मिळाली नाहीत, ती आम्हाला मिळालेली नाही आहेत मतं. सोलापूरचे संजय मामा शिंदे करमाळ्याचे, त्यानंतर अजून एक शिंदे आहेत आमदार नांदेड भागातले, ते देवेंद्र भुयार, नावं घेऊन मात्र सांगतो. देवेंद्र भोयर यांनी अगदी काही वेळापूर्वी स्पष्टीकरण दिलंय की आम्ही पहिल्या पसंतीची जी मतं हे आहेत ठीक आहे, पाहू. सर भाजप असंही म्हणते की राजेंना उमेदवारी दिली नाही म्हणून याचीच ही फळं आहेत. मग तुम्ही का नाही दिली? मग तुम्ही दुसरी फळं का चाकत बसलात? हां, तुम्ही का आंबे चोखत बसला? तुम्ही द्यायची होती राजांना, तुमच्या राजांवरती एवढं प्रेम होतं, तर तुम्ही त्यांना धनंजय महाडिक यांच्या जागी उमेदवारी देऊन निवडून आणायला पाहिजे होतं. हां, कोणाला मूर्ख बनवताय? चला, सर, विधान परिषदेमध्ये काय स्थिती पाहायला मिळते? विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या 2 जागा निवडून येतील. 6 जागांवरती महाविकास आघाडीतून उमेदवार विजय होते. मी काय म्हणतोय, शिवसेनेच्या 2 जागा निवडून येतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 जागा निवडून येतील, या 4 झाले. काँग्रेसकडे 1 जागा जिंकण्याइतकं बळ आहे, त्यांच्याकडे काही मतं जास्त आहेत. त्याच्यावरती काय करायचं 5व्या जागेचं हा निर्णय आम्ही नंतर घेऊ. खबरदारी घेतली जाईल राज्यसभा निकालानंतर. आम्ही खबरदार आता घेतली होती, फक्त आम्ही घोडेबाजार करणार नाही. तिथंही अतिरिक्त चला उमेदवार बाय. केलेला आहे. करू द्या, पडत गाडी घ्यायची.